काय मागायचं हे सुद्धा आपल्याला कळत नाही. काय काय मागायला पाहिजे, कोण कोणाकडे काय मागलं तर कोण कोणाकडे काय मागल. नवरा बायकोचं नातं असं असतं की कोणाच्या मनात काय आणि ती काय मागल याचा अजिबात काही नियम राहिलेला नाही. नवऱ्याने विचार केला बायकोचं मन आपल्याला कधी कळल आणि ती आपल्या मनाप्रमाणे कशी वागल, सांगता येईल का? सांगता येईल का? नो गार इंग्रजी बोलतात का? नो गॅरंटी म्हणतात, नो गॅरंटी, नो गॅरंटी. स्त्रीचं मन कोणालाही समजलेलं नाही. शास्त्र पुराणांनी सांगितलेलं आहे की सगळं कळेल पण बायकोच्या मनात काय चाललंय हे माणसाला कधीही कळणार नाही. बायको आपल्या मनासारखी वागते का हो? वागते का हो? तुम्ही काय एवढं हसता? तुमची वागते वाटतं, हाय का? हाय ना? अहो हो म्हण नाही तर नाही म्हणा. आपल्या मनाप्रमाणे बायको वागते का? एका माणसाने प्रश्न विचारला की शादी क्या चीज होती है. काय प्रश्न विचारला? आता इंग्रजी बोलले, मी हिंदीत बोलतो, चालेल ना? हा चालतं. शादी क्या चीज होती है, तर उत्तर देणार काय म्हणाला, शादी ऐसी चीज होती है जो करे वो भी पछताए और जो ना करे वो भी पछताए. म्हणजे ज्यांनी केली तो पण तरसतो, म्हणजे नाही केली तरी पण तरसतो. लग्नाच्या दिवशी नवरदेव घोड्यावर बसतो आणि आनंद साजरा करत असतो. मित्र नाचत असतात, बाबा तुझ्या आनंदाचा आज शेवटचा दिवस आहे, उद्यापासून तुला काय आहे? दुःख, दुःख आणि दुःख. एका राजाला प्रश्न पडला की बायकोच्या मनातलं कसं ओळखायचं. राजाला सुद्धा प्रश्न पडतो. त्यांनी काय केलं, राज्यात दौंडी पिटवली की बायकोच्या मनातलं ओळखून दाखविल त्याला बक्षीस. एक चोर पकडला होता, चोर आणला राजा समोर. राजा मला वाग, तुझी चोरी इतकी गंभीर आहे की तुला मारूनच टाकायला पाहिजे, पण तुला मी एक चान्स देतो. काय देतो? चान्स. जर तुम्हाला सांगितलं की बायको आपलं कधी ऐकते, याचं उत्तर जर आणलं तर मी तुला जीवदान देऊन टाकेन. त्या चोराने प्रश्न विचारला मला, महाराज तुम्ही प्रश्न फार छान विचारला मला, पण मला याचं उत्तर द्यायला 1 वर्ष तरी मुदत द्या. किती वर्ष? 1 वर्षाने मी तुम्हाला सांगल, आणि नाही मला सांगता आलं तर मला तुम्ही फासावर. राजा मला ठीक आहे, याच्यावर लक्ष ठेवा, हा कुठं जातो गायब व्हायला नको, त्याच्यावर लक्ष ठेवलं. वर्षभर त्या चोराने सगळ्या जगामध्ये ज्याला त्याला विचारायचा, काय बायको आपल्या मनाप्रमाणे कधी वागेल, याचं उत्तर कोणालाही सांगता येत नव्हतं. तुमची आहे का बसलेली? काय दोन? अर्धा तास राहिलाय, मला कीर्तन करू दे व्यवस्थित. मग त्यांच्या दोघींच्या मनात काय चाललंय कळतं का तुम्हाला? एक नंबर. तर त्या चोराला कुठंच कळलं नाही की बायकोच्या मनातलं कसं ओळखायचं बाबा. असं करता 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 शेवटी एक जखड म्हातारा जवळजवळ 100 पर्यंत गेला. तुम्हाला एक बाबा, तुला मी सांगतो, आपल्या राज्याच्या बाहेर एक जंगल आहे, त्या जंगलामध्ये एक झोपडी आहे, त्या झोपडीमध्ये एक चेटकीन राहते. कोण? कोण? चेटकिनीला दुसरा शब्द सांगा. हडळ. वा वा, काय म्हणतात? हडळ. आता मुलांनी याचा अर्थ शोधायचा प्रयत्न करू नका. आम्ही लहानपणी घाबरायचो, हडळ म्हणलं, चिटकीन म्हणलं. आता छोटी मुलं अजिबात घाबरत नाही, सगळं ते मोबाईलला पाहतात. त्यामुळे हडळ कशी दिसती, चिटकीन कशी दिसती, सगळं त्यांना माहित आहे. त्या चिटकिनीकडे जा, ती तुला याचं उत्तर नक्की देन की बायको आपल्या मनाप्रमाणे कधी वागते. तो गेला, त्या जंगलामध्ये झोपडी चिटकीन बसलेली होती, आणि तो तिच्याकडे गेल्यानंतर ती वाटच पाहत होते की कोणी मला माणूस भेटतोय, कारण तिला माणसाला खायचं होतं. त्यातल्या त्यात पुरुषाचं मांस खायला तिला फार आवडायचं. ती म्हणली बरं झालं हा आला, आता याला मारून मी माझं पोट भरवते. तो गेला. कशासाठी आला तू? माझा असा प्रश्न आहे,
राजाने मला विचारलंय की बायको कधी ऐकते, जर उत्तर नाही दिलं तर राजा मला फासावर देणार आहे. मला असं कळलं की याचं उत्तर तुला माहिती आहे, म्हणून आलो, मला उत्तर सांग. चेटकीन म्हणले मी उत्तर सांगते. काय म्हणाली? उत्तर सांगते, पण माझी एक अट आहे. म्हणजे काय अट आहे सांग. मी उत्तर सांगल पण तुला माझ्याशी लग्न करावं लागल. कोणाबरोबर? चेटकीने. हा घाबरला. चेटकीशी लग्न करायचं म्हणजे मृत्यूच आहे ना एक प्रकारचा. बरं नाही उत्तर मिळवावं तर राजा आपल्याला फासव देणार, तसंही मारणारच आहे. लग्न केलं तरीही आपल्याला नीट जगू देणार. लग्न करून टाकू, जाऊ द्या, ठीक आहे, लग्न करायला तयारी, पण मला उत्तर दे. त्या ठिकाणी ती चेटकीन त्या माणसाबरोबर लग्न करते. मी तो तिच्यावर लग्न करतो, दोघांचं लग्न होतं आणि मग म्हणतो आता उत्तर सांग. ती म्हणली ठीक आहे, अजून एक तुला प्रश्न विचारते, मला उत्तर दे. काय प्रश्न आहे तुझा? चेटकीन म्हणली हे बघ, मला विद्या प्राप्त आहे की मी सुंदर स्त्रीचं रूप घेऊ शकते. तुझी इच्छा आहे, मी 24 तासापैकी 12 तास सुंदर स्त्री म्हणून तुझ्या समोर राहील, अगदी अप्सरेपेक्षाही सुंदर. आणि 12 तास मी काय होईल? ह्या रूपामध्ये राहील. तू सांग मला की तुला दिवसा मी सुंदर स्त्री आणि रात्री हाडळ झालेली पाहिजे, का दिवसा हाडळ आणि रात्री सुंदर स्त्री झालेली पाहिजे? आता हा विचार करायला लागला की काय उत्तर द्यायचं. मोठा प्रश्न आहे नाही का. दिवसा जेवायला खायला घालावा, चेटकीच्या हाताने जेवायचं का? ती काय खायला घालीन कायचा नेम नाही. आणि रात्री तिच्यावर राहावा तर ते पण शक्य नाही. तो काय म्हणाला? उत्तर इथे बघा, तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू सुंदर स्त्रीचं रूप घे, आणि तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू हाडळ म्हणून माझ्या बरोबर राहा. ती म्हणली मी खुश झाले तुझ्या उत्तरावर. मी सांगते तुझ्या उत्तरावर खुश होऊन की मी 24 तास तुझ्या बरोबर सुंदर स्त्री म्हणूनच राहील, पण बाकीच्यांसाठी मी हाडळ असेल. विठ्ठल विठ्ठल. का असं झालं? आणि हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्नाचं उत्तर हेच आहे की बाई आपल्या पुरुषाचं कधी ऐकते? ज्या वेळेला आपण तिला तिच्या मनासारखं वागायला परवानगी देतो, त्यावेळेला ती आपलं ऐकत असे. म्हणून सगळे पुढं बसलेले, अर्ध्याच्या पुढं. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला व्यवस्थित रोज वेळच्या वेळेला खायला प्यायला मिळावं, तर त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे वागून देत जा. विठ्ठल विठ्ठल.